आई सासूबाई तर सकाळी ना मला जेवण पण देण्या गेला, एवढा घाय 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 घाय. जाय पटकन जाऊन कोथिंबीर ते सगळं सोयाबीन निंदून घे म्हणल्या, कोथिंबीर आणि शेपूच्या गड्ड्या पण बांधून आण म्हणल्या मला. माझी लेक रक्षाबंधनला येणार आहे, तिला पुण्याला मुंबईला काय भेटत नाही तिकडे शिट्टीला. माझी लेक आली की घेऊन जाऊन 8-8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाते. जाऊन उपडून घेऊन ये कोथिंबीर म्हणून सांगा. जाऊ दे बाय, सगळं बांधून आणि उपडून नेऊन ठेवते त्या छपरीला, जाताना घेऊन जाते. आणि मी पण विचारते मला पण सोडतात की माहेरा नेऊन, मला पण जायचं आहे रक्षाबंधनला. आज लय उशीर आली तू? गौरी आज लय उशीर झालाय बघ. तू कशी काय आली गावामध्ये? आज मला येऊ वाटलं, म्हणलं वातावरण चांगलं आहे, शेतात यावं. होय का? बरं बरं बरं. नाही बाई आज उशीरच झालाय बघ मला. काय गं गौरी, आज तू कशी काय रानामध्ये आली बाई? अहो अशीच आली मी आज बघायला, वातावरण लय छान आहे म्हणून शेतात. काय तुला रानात यायचं सुचलं बाई? अहो आज वातावरण लय रानात आज. होय. हा असंच फिरायला आले मी. हा बाई, तुझी सासू ना लय लाड करते बाई, तुला रानात पण येऊन देत नाही. आमची सासू बघ रोज सोयाला निंदायला लावते, एक बाई घेत नाही आमची सासू निंदायला, माहिती का तुला? निंदायला यावं लागला. नाही बाई, सासूचं तेवढं तर लाड आहे माझ्यावर की मला शेतात तिथं पाठवत नाही. होय बाई, तुझी सासू लय चांगली आहे गं, तुला लय लाड करते बाई. माझी सासू मला तर काय हेच करणार बाई. रोज म्हणती बाई अजिबात लावायची नाही, सोया सगळं तू निंदून घ्यायचं, सोयामध्ये एक बाई घालायची नाही म्हणून म्हणते. आणि तू बाया किती चांगलं बघ, नुसतं भाजीला आली सांग तरी पण तुझी सासू बघ तिकडे धुऱ्याला थांबली बघत तुला. तुझी लय काळजी करतात नाही का गं? हा करतात की ते, मला नाही काम करून देत जास्त. होय गं गौरी, रक्षाबंधनला चलीस का मग माहेर? हो मग. बाई तुम्ही चालत का ताई? नाही गं बाई, माझं कुठं एवढं नशीब. माझी सासू काय पाठवतच नाही, म्हणते की एवढा सगळा सोया निंदायचा, परत तो तिकडचा तीळ लावली ना तिकडं, ते तीळ सगळं निंदायचं म्हणून म्हणते माझी सासू. सगळं झालं टाइम मध्ये तर रक्षाबंधनला जा, नाही तर गप घरी बस म्हणून म्हणते माझी सासू. एवढं सगळं तुमच्यावरती चालू आता? हा, आता काय करायचं बाई. आणि ती माझी जाऊ तर बघ नुसती पण गौर असते बघ, एक काम करत नाही बघ. काय सांगायचं बाई तिचं तर, आमची सासू काहीच बोलत नाही बघ तिला. कुठलंही काम करायचं म्हणलं की एक शब्द बोलत नाही. काय सांगायचं बाई. होय ग गौरी, बोला की. मला एक विचारायचं होतं बघ तुला. बोला. अगं त्या खाल्ल्या गलीत काय झालं गं? लई गोंधळ घालू होतो बाई. नाही ताई, मला काही अंदाज नाही त्याचा. अहो ताई, मला काय माहित नाही हो, काय झालं होतं काय माहिती. अगं ती पोरगं म्हणतो की लई भांडण गेल्यात म्हणून बाई. हा ती धोंड्या बाई म्हणते, अगं काय नाही म्हणलं, तिला मी विचारलं बघा सकाळी येत रानामध्ये. हा भाकर घेऊन लागतो बरं मी, आणि कशी होती अगं डोक्यावर. तिला नाही बोलायला तर म्हणती तुला बरं खबरी असतात म्हणलं बाई, पड तिकडं उलट म्हणलं मला काय करायचंय म्हणून आली बघ निघून. रक्षाबंधनला चालली होई मग? हो मी रक्षाबंधनला चालले. बरं तुम्हाला ताई भरपूर माहिती आहे, मला तर माझी सासू पाठवतच नाही बाहेर. नाही बाई, तुझी सासू कशाला पाठवून, तुझी सासू तर तुला खालीवरी बघत राहते बाई. तुला तुझी सासूबाई कशाला पाठवून. आता बघ माझ्या सासूया मला निंदायला लावलाय, एवढा सोया निंदायचा, मग तुला वेळ भेटला तर माहेरा जा, आता तुला भावाला बोलव म्हणून. होय. नाही मी जाणार आहे बाबा रक्षाबंधनला. नाही गो बाई, नाही पाठवते माझी सासू. काय काय सुनबाई झालं का नाही खरंच ना, किती वेळेचं ते नुसतं एकातच राहिली. पाच कोणाची कुठे गेली? अहो सासूबाई, गवतच केवढं आहे बघा की, एवढं मोठं झालं हे सोया तर, आणि एक गवत हेच होत नाही मला, हालतच नाही. काय करायचं? त्या ती भाकर विकर खाऊन गेली, नाही तर मला लोक येऊन मायावर ओरडलं बायकोला कामाला लावली म्हणून. बरोबर बाई, माझी सासू जर एवढं लोकाला जर घाबरायचं असं तर मला सोयाला कशाला निंदायला आणली असती. आता एवढं तोंडावर बोलती ना, लोकांच्या समोर तर बोलायचं म्हणलं की नाही, एवढं गोड बोलती ती, जशी काही जीभर साखरच ठेवली. आता म्हणती लोक बघला तर माझा ओरडन म्हणून. जा पटकन भाकर खाऊन घे जा. जाते ना जाते. सासूला माझ्या विचारतेच, माझी सासूबाई ना मला पाठवते की रक्षाबंधन. हा तसंच करते, विचारते काय म्हणते ती, विचारतेच बाय माझ्या सासूला काय म्हणते ती काय. हा पाठवतो म्हणली तर मग आपली जाऊन चिते आपली तशीच करतो. सासूबाई ऐका ना. बोल की. रक्षाबंधनला जायचं आहे. माझी ते ताई, मुंबईची ताई, माझी पुण्याची ताई, ते सगळे येणार आहेत. मला पण रक्षाबंधनला जायचं आहे. माझा भाऊ म्हणला ताई सगळे येत आहेत ग, तू पण ये म्हणून म्हणला. मी जाऊ का? काय काम आहे ग रक्षाबंधन? नाही काही नाही, ते तेवढा सोया निंदून घे, वेळ भेटला तर मग बघू. काय तुझ्या माहेरामध्ये एवढं तर काय आहे, तर तुझ्या भावाचा मोठेपणाच बघायचा. इकडून लपून न्यायचं आणि तिकडून उघडं करून आणायचं. माझा भाऊ आणलाय, माझा भाऊ दिलाय, माझा भाऊ रक्षाबंधनला आणलाय म्हणायचं. मोठेपणाच फक्त बघायचं. तुला माहेरा जर जायचं असेल तर गेली तर रक्षाबंधनला उमळणीमध्ये 2 तोळे सोनं घेऊन ये. हा तरच जा. विचार तुझ्या भावाला फोन करून, तयार असेल तर जा, नाहीतर गपचूप सोयाबीन घेऊन चालली. आहे माझी नुसतं टोमना देत असते. कधीच म्हणणार नाही की बाया तुझा माहेरा काहीतरी आहे, तुझं सणबीन आहे किंवा तुझे भाऊ माय वाट बघत असते. कधीच बाई 2 तोळे सोनं काय माझ्या भावानं देणं होत नाही, काय नाही. माझा भाऊ दुबळा आहे,
जाऊ दे रक्षाबंधनला जाय ना. राहू दे आता आपले काम आपण करून घ्यायचं. बघ भाकर खाऊन घेते, भाकर खाऊन घेऊन निघते. हे मला एक दिवसभर जर मी निघलो तरी मला कोण भाकर खायला लागणार. मरू दे तिकडे, मी भाकरच खाते आता जाऊन. तशीच करते आता तिकडे मी बी जाऊन भाकर खाते. ते महाराणीला काही घरून काही हालून देईन झाल्यात आणि मला काही तर सोया निंदा लावल्यात. मी बी जाऊन भाकर खात बसते. जाऊ दे तिकडे, होईन तवा होईन, मला काय करायचं. जाऊ दे तिकडे, मी बी जाऊन आता बसते जाऊन छपरीला. अरे मलाच करायला लागल्यात सगळं. 2 तोळे सोनं म्हण, 2 तोळे सोनं. 2 शब्द बोलायसारखं काय 2 तोळे सोनं. विचार केलं तरी हार्ट अटॅक येईन, एवढं महाग सोनं झालंय. आणि सोनं पाहिजे माझ्या सासूला रक्षाबंधनला. जाऊ दे की तिकडे, इथंच राहतो. मोठ्या सोनं लहान म्हणणार 2 तोळे सोनं. मला 2 तोळे सोनं आण म्हणणार. जाऊ दे की मी इथंच राहते आता.